आता मला असं वाटतंय की तू ना माझ्या इतर भावंडांशी पण भेटावं. ओके. हां. मला असं आता वाटतंय की तुला ते जे ज्ञान पाहिजे ओळखायला ते तुझ्यामध्ये आलं आहे आणि तुला भक्ती कशी करायची, कर्म काय असतं, चांगलं वाईट ते समजलं आहे त्याच्याच कृपेने. आता मला काय, तर मला सुरुवातीचं काहीच माहीत नव्हतं. तर मी म्हटलं बाबा जशी तुमची इच्छा, हां. पण मला कसं कळणार की कोण भावंड. सद्गुरू आहेत काय आहेत, तर ते सगळं मी बघणार. पहिलं त्याने मला सांगितलं अक्कलकोट स्वामी. ओके. मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर माझी एक मैत्रीण ती नेहमी ती स्वामी भक्त होती. ती दर गुरुवारी मठात जायची. तर मला बोलायची आज मी स्वामीच्या मठात गेली होती, आज मी ह्या मठात गेली. तर मला असं वाटलं मठ म्हणजे काय असतं, आपण देऊळ ऐकलं आहे, मंदिर ऐकलं आहे, हे मठ काय. तर मी तिला म्हटलं की हे मठ काय आहे. ती म्हणते तू कधी गेलीच नाही का. म्हटलं नाही मला नाही माहिती हे मठ काय आहे, पण चल तुला मी घेऊन जाते. आणि नेमकं गुरुवारच होतं त्या दिवशी. आम्ही गेलो पार्ल्याच्या मठमध्ये आम्ही गेलो. आणि आम्ही मठमध्ये गेलो तर म्हटलं अच्छा इसको मठ बोलते हैं क्या, तो मंदिर ही आहे. बोलते नाही स्वामींचं मठ असतं. म्हटलं अच्छा ठीक आहे असेल. तेवढ्यात मी बघितलं की एक माणूस केस बीस विस्कटलेले एकदम शॅबी लुकिंग, त्याने पॅन्ट शर्ट घातली होती, धावत 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 आला. थांबा 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 सगळ्यांना म्हणायला लागला. बरी 20-25 माणसं होती आतमध्ये. मला सांगा इथे पहिल्यांदा कोण आलं आहे. ओके. तर मी घाबरली कारण मीच पहिल्यांदा आली आहे. म्हटलं बाबा हा काय शूटर बिटर आहे की काय. तर मी म्हटलं मी आली आहे पहिल्यांदा. तर म्हणे बाजूला व्हा. तर म्हटलं ह्याने मला बाजूला पण केलं, आता काय काय करणार माहिती नाही, काय विचारतोय काय करतोय. मी एकदम टेन्शनमध्ये आली. मी बाजूला झाली आणि जेव्हा सगळ्यांचं झालं पाया वगैरे पडून, तर त्यांनी मला सांगितलं चला आता तुम्ही पुढे या. ओके. हे काय करताय. तर मी त्यांना विचारलं की हे तुम्ही असं का करताय, काय झालं. तर म्हणे मी तिकडे मुंडेरवर बसलेलो, कुठल्या मुंडेरवर मला नाही माहिती, मला स्वामीने सांगितलं आहे पटकन जा तिथे माझा एक भक्त आला आहे त्याचं वेलकम कर. तो पहिल्यांदा आला आहे आणि त्याचं वेलकम कर. म्हणून मी विचारलं की ते पहिल्यांदा कोण आहे. मी तिथेच माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले आणि मी म्हटलं स्वामी हे काय आहे. तर ते गेले. तुम्ही अगर पार्ल्याच्या मठात गेलात ना तर त्या मठात ते मूर्तीच्या मागे खोली आहे, अंधार आहे, त्याच्यात काय असतं मला नाही माहिती. ते तिथे गेले, तिथून नारळ एक सफरचंद वगैरे घेऊन आले आणि मला म्हटलं हे घे प्रसाद, हे तुझं वेलकम आहे. मला म्हणजे असं वाटलं की कोणीतरी चिमटा काढावा की हे खरं होतं आहे का. आणि मी नंतर आजूबाजू लोकांना विचारलं हे नेहमी येतात का इकडे. तर म्हणे आम्ही पण आजच बघतोय त्यांना. ओके. जे म्हणजे सांगायला आले होते वेलकम करायला आलेले. आणि जे लोक नेहमी मठात येतात त्यांना मी विचारलं की बाबा हे येतात का, तुम्ही ओळखतात. तर नाही म्हणे हे आम्ही पण आजच बघतोय. पण त्याच्यानंतर मग मी म्हटलं खूप बरं वाटलं. स्वामी त्याच्यानंतर स्वामीचे खूप चमत्कार म्हणजे खूपच चमत्कार झाले. ओके. मी एक दिवस ऑटोमध्ये जात होती आणि माझ्याकडे फुलं नव्हती ऑफरिंगसाठी पण. तर मी म्हटलं काही नाही मठाच्या बाहेर तर आपल्याला चाफ्याची फुलं मिळतात आणि स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात, आपण ते घेऊया तिकडून. आणि नेमकी माझी ऑटो सिग्नलवर थांबली. एक मुलगा आला, एवढी मोठी त्याने चाफ्याची फुलाची माळ आणली. मला म्हणतो ताई घ्या ना तुम्ही. अरे मी म्हटलं मनात विचार केला की काय माहिती तिथे शेत मला नाही मिळणार आहे ते. तर मी घेतली त्याच्याकडनं. काय मी विचारलं की ती तुम्हाला जे द्यायचं ते द्या. सिग्नलवर आमची ऑटो थांबली होती. मी त्याला पैसे दिले आणि अक्षरशः त्या फुलांमधनं ना पाणी पडत होतं कारण ते शिंपडतात ना फ्रेश राहण्यासाठी. आता मी म्हटलं माझ्याकडे काही पिशवी पण नाही, बॅग नाही, काही नाही, मी ती माळ कशी ठेवू. तर मी माळ अशी ठेवली का ते पाणी पडतं तर खाली पडू दे. आणि ऑटो चालू झाली.
आणि जोराचा वारा आला आणि एक पॉलिथिन बॅग ऑटोमध्ये, ब्रँड न्यू, ओके. अजिबात त्याच्यामध्ये काही घाण लागलेली नाही, काही एकदम ब्रँड न्यू. हां. आणि माझ्या बाजूला जी व्यक्ती बसली होती, ॲक्च्युली तिथे यायला पाहिजे होतं, मी ह्या बाजूला होती, ती उडून सरळ माझ्या पायाला येऊन चिकटली. तर मी बघितलं तर एकदम नवीन पॉलिथिन. ओके. म्हटलं हे स्वामीनेच पाठवली आहे का, हे तू ठेवायसाठी. किती वेळा हे घेऊन अशी बसशील. मी त्याच्यात घातली फुलं आणि त्यांना नमस्कार केला की तुम्हाला किती बारीक बारीक गोष्टींचं पण काळजी असते की माझा भक्त त्रास होतोय हो, बघा ना. आणि ही येते आणि मी हे असं नाही तिला मी सोडणार. त्याच्यानंतर झालं शंकर महाराज. ओके. शंकर महाराजांचं असं झालं की मी कुठेतरी त्यांचं जीवनी वाचली होती, तर साकोरीमध्ये म्हणे त्यांचं समाधी मंदिर आहे. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण तिथे जाऊया. तर मी काय करायची, कुठल्याही सद्गुरूंना त्यांच्या जर ठिकाणावर जायचं असेल ना, तर पहिली थोडीशी ना रेकी करून घ्यायची. त्यांचं आवडतं फूल, त्यांचे आवडते पदार्थ, त्यांना काय आवडतं की आपण तेच घेऊन जायचं. ओके. तर मी कुठेतरी वाचलं होतं की त्यांना ना कांदा भजी खूप आवडतात शंकर महाराजांना. मी म्हटलं कांदा भजी आणि देवाच्या समाधीवर तर कांदा लसूण तर कोणी नैवेद्य दाखवू शकत नाही. म्हटलं नाही, आपण ना तिथेच जाऊन बघूया काहीतरी आहे. तर आम्ही एका फूड कोर्ट मध्ये थांबलो आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही एक काम करा, पटापट ना बटाटा वडा आणि पाव घेऊन या आणि टाईम वेस्ट नाही करायचा, आपण गाडीमध्येच चालत्या गाडीतच आपण खाऊया. आणि माझे मिस्टर आतमध्ये गेले आणि पटकन बाहेर आले. मला म्हणतात कांदा भजी मिळतं इकडे, ओके. आपण घेऊया का महाराजसाठी. म्हटलं हां घ्या ना. हे गेले कांदा भजी घेऊन आले, गरमागरम कांदा भजी एकदम. मी तसंच ते रॅप करून माझ्याजवळ ठेवलं. पण मला असं वाटलं की जर त्या भटजीने सांगितलं हे काय घेऊन आलात, कांदा भजी आणि इकडे, नाही बाहेर जाऊन वाटा म्हणून. पण मी म्हटलं नाही, मी जर घेऊन आली आहे तर मला विश्वास आहे का महाराज घेणार. आणि मी गेली आणि रांगेत मी उभे राहिलो. तर मी सगळ्यांच्या हातामध्ये बघते काय काय आहे, कोणी काय घेतलं आहे, काय घेतलं आहे. कोणी श्रीफळ घेतलं आहे, कोणी माळ घेतली आहे, कोणी पेढे घेतले आणि माझ्या हातात कांदा भजी. म्हटलं हे नक्की मला ना आहे हकलवून लावणार इकडून. पण मी गेली आणि त्यांच्या समाधीजवळ उभी राहिली आणि मी ते ब्राऊन कलरचं हे होतं बॅग, त्याच्यामध्ये कांदा भजी होती. आणि त्या भटजीला मी सांगितलं, म्हटलं खोटं नाही सांगायचं, खरं सांगणार. म्हटलं भटजी मी ना कांदा भजी आणली आहे. तर म्हणे हो द्या ना. अच्छा. घेतली, समाधीला टच केली कांदा भजी आणि मला परत. म्हणून बाहेर जाऊन ना वाट सगळ्यांना. मी आजूबाजू सगळी माणसं बघते कांदा भजीचं हे केलं आहे. पण मी तिथून पळाली. म्हटलं कोणी मला बोलायच्या अगोदर आपण निघून जाऊया. मी बाहेर आली तर तिकडे भंडारा होता. तर खिचडी वगैरे गरमागरम सगळ्यांना देत होते. तर मी म्हटलं माझ्या मिस्टरांना आपण पण थोडा प्रसाद म्हणून घेऊया. तर एक काय म्हणतात त्याला द्रोण. अच्छा. हां हां. ते त्यांनी ना एक मला दिलं, एक माझ्या मिस्टरांना दिलं आणि एक आमच्याबरोबर आणखी एक होते त्यांना एक दिलं. तर आम्ही एक ठिकाणावर बसून आम्ही ते खाल्लं. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण एक काम करूया, एवढं सगळं तर खायला जमणार नाही, आपण हे घरी घेऊन जाऊया. तर आम्ही तिघांनी आपलं 2-2 चमचे खाल्ले आणि रॅप करून आम्ही घेऊन आलो. तर माझे मिस्टर म्हणायला लागले आता मी जे म्हणजे त्यांनी जे खाल्लं आहे ना ते मी त्यांच्या आईला देऊन येतो. म्हणलं ठीक आहे. ती जी जोडीवाली माझ्याबरोबर होती ती म्हणली हे मी खाल्लं आहे ना, मी माझ्या घरी घेऊन जाते. मी म्हटलं ठीक आहे, हे मी खाल्लं आहे, मी माझ्या घरी घेऊन जाते. आणि असं आम्ही ते वाटलं. तर मी माझ्या भावाला सांगितलं की तू ना दुसऱ्या दिवशी ये आणि हे प्रसाद घेऊन जा. माझी मुलगी तेव्हा पुण्यात काहीतरी कामासाठी गेलेली. तर मी तिला सांगितलं असं असं मला प्रसाद वगैरे मिळाला, पण ती खिचडी आहे म्हटलं खराब होणार. तर ती 3-4 दिवसानंतर येणार होती. म्हटलं ठीक आहे. माझा भाऊ आला, त्याला मी ते काढून दिलं. म्हटलं तू ना तुझ्या BSTच्या डेपोमध्ये सगळ्यांना वाट, कारण तिथे पण खूप लोक असतील महाराजांना महाराजांचे भक्त.
तर त्याने जाऊन त्या आपल्या स्टाफला सांगितलं, हे घे बाबा, हे ना शंकर महाराजाचे साकोरीतून आलेलं आहे, सगळ्याला चमचा चमचा दे म्हणून. आणि त्याने सगळ्यांना वाटलं आणि तेवढाचा तेवढाच भरलेला तो पुन्हा घेऊन आला. ओके, वाटून पण. वाटून पण. तर माझ्या भावाने सांगितलं की बाबा तुला मी सांगितलं की सगळ्यांना भरभर चमचा दे ना. म्हणजे साहेब झालं सगळ्यांना भरून भरून, पण हे काही कमी होत नाही आहे बघा. ओके. तर त्याने ते समोर ठेवलं आणि ह्या मला फोन केला, हे बा हे असं झालं आहे म्हणून. म्हटलं आता काय करायचं, जा आणि डेपोच्या बाहेर जा, तिकडे पण कोण भेटत आहे त्याला दे, वाट सगळ्यांना, ते संपेपर्यंत वाटत जा. त्याने काय केलं मला ते माहिती नाही.